आज आपण बनवणार आहोत चिकन 65। बाहेर ठेल्यावर मिळतं त्याचप्रमाणे आपण हे आज घरी बनवणार आहोत। एकदम चविष्ट असं हे चिकन 65 लागतं, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर चला आता सुरुवात करूया चिकन 65 बनवायला। तर इथं आपल्याला बोनलेस चिकन घ्यायचं आहे। त्याचे मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। या चिकनचे पीस तुम्ही बारीक मोठे करू शकता। आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचा आपल्याला धने जिरे पूड आणि पाव चमचा आपल्याला काळी मिरी घालायची आहे। 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च घालायचे आणि थोडं कलरसाठी फूड कलर। 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि इथं मी 6 ते 7 कढीपत्त्याची पाने कट करून घातलेले आहेत, त्याने छान टेस्ट येते। आणि ह्यामध्ये आपण 1 अंड घालूया आणि ह्यामध्ये आपल्याला 1 चमचा लिंबूचा रस घालायचा आहे। हा रस माझा थोडा राहिलेला तो मी नंतर घातलेला आहे। आपण हे एकसारखं करून घेऊया। हे मॅरिनेशन करून आपण हे अर्धा ते 1 तास ठेवू शकतो आणि जर वेळ नसेल तर आपण हे लगेच करायला घेतलं तरी चालेल। मी तर लिंबूचा रस 1 चमचा घातलेला आहे, तो तुम्ही सुरुवातीला सगळे मसाले घातले त्यावेळी घातला तरी चालेल। हे आता पुन्हा मी एकत्र मिक्स करून घेते आणि मी हे लगेच करायला घेणार आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ठेवलं अर्धा तास तरी चालेल। आता ह्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे। तुम्ही ह्या गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदा वापरला तरी चालेल। हे आपण हाताने एकत्र मिक्स करून घेऊया। ह्यामध्ये आपण अंड घातल्यामुळे ह्याचं कोटिंग व्यवस्थित होतं चिकनला। जर तुम्ही अंड नसेल घातलं तर इथं थोडं पाणी 2 ते 3 चमचे घातलं तरी चालेल, म्हणजे कोटिंग व्यवस्थित चिकनला होतं। हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आपल्या चिकनला सगळं कोटिंग झालेलं आहे। तर आपण आता तळायला घेऊया। इथं मी मीडियम तेल गरम करून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण सगळं चिकन घालून घेऊया। आपल्याला तेल जास्त गरम करायचं नाही आहे, नाहीतर चिकन लगेच जळलं जातं। आपण मीडियम गॅसवरच हे तळून घेणार आहोत। हे आपण 2 ते 3 मिनटं चांगलं एका साईडने भाजून घ्यायचं आणि नंतर पलटी करून घेणार आहोत। हे आपण एकत्र घातलं तरी हे एकमेकांना चिटकत नाही, ते तळल्यानंतर वेगवेगळं होतं। आपण आता हे हलवत 2 ते 3 मिनटं चांगलं क्रिस्पी होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत। आपण मीडियम गॅसच ठेवायचा आहे, म्हणजे छान आपलं आतपर्यंत भाजलं जातं चिकन आणि छान क्रिस्पीसुद्धा होतं। आता आपलं चिकन तयार झालेलं आहे, तर आपण आता हे काढून घेऊया। आता मी राहिलेलं सगळं चिकन असंच तळून घेतलेलं आहे। हे आता आपलं सगळं चिकन तळून तयार झालेलं आहे। तर आता हे आपण सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतो। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक यू।